चरणार लागता सहज चरणार लागता सहज अनेचे बीज जळून जाये बीज जळून जाये बीज जळून जाये राम नामे उपजे
रावणाने उपले मग रावणाने उपले संत चरणाला लागता साध संत चरणाला लागता साध संत चरणाला लागता साध संत चरणाला लागता साध
लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाये मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे तू का म्हणे साधन सुलभ गोमाटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विठ्ठला ओम प्रार्थाय प्रतिबोधिता भगवती नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैत मृतवर्षिणी भगवती मष्टादशाध्यायिनी अंबत्वा मनो संददामि भगवद्गीते भवद्वेषणम् मायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गा गरु प्रथम नमन 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 पाण्डुरङ्गा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्रय नेत्रम् येन त्वया भारत तैल पूर्णम् प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपम् अलङ्कापुरी रम्यसिंहास्तनास्तम् पदं भोजतेजं स्फुरदिक् प्रदेशम् विदिन्द्रादिदैवं सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय
अक्षरे शरविंद समकार्य परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे तेचे नमस्कार आता नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांतराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै न करौ नमः शिवाय तस्मै न करौ नमः शिवाय तस्मै न करौ नमः शिवाय नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझे जीवेची विश्रांती मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विठाला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर मी नेहमी सांगतो काहीशा शब्दांची सुरुवात करण्या अगोदर काहीशा शब्दांचा शेवट करण्या अगोदर नव्या नव्या काहीशा शब्दांना पूर्णत्व देण्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा का होईना अल्पसा का होईना परिहार देणं गरजेचं असतं. खरं तर सगळ्यांना ज्ञाते सगळ्यांना माहिती की असणारा कार्यक्रम कशाच्या अनुषंगाने आहे, पण तरी देखील एक वारकरी संप्रदायाचा दंड आणि या धर्मदंडानुसार द्यायचा तो अल्पसा परिहार असा आहे. आपलं तीर्थक्षेत्र असणारं सांगनोरे गाव आणि आपल्या या आदर्श गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह गेली 27 वर्षे या ठिकाणी संपन्न झालेल्या 28व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर नित्यनेमानं त्या ठिकाणी सगळे कार्यक्रम संपन्न झालेले. आता हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची सेवा तुम्ही सर्व आदर्श गावचे त्या ठिकाणी आदर्श व्यक्तिमत्व किंबहुना समर्थ आईवडिलांनी माझ्या तमाम तरुण मित्र परिवारानं एका विचारानं आजच्या या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे सोपवली हे मी माझं भाग्य समजतो. बाबा मज पामर आहे काय थोरपण पायाचे वाहन पायी भरी. खर तर बाबा तुम्हा सर्व समर्थ आईवडिलांचा तमाम तरुण मित्र परिवाराचा त्या ठिकाणी मानाचा मोठेपणा आहे.
फक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणं, आपल्या लेकराला आपण ते उपलब्ध करून देणं आणि मग त्या 2 तासामध्ये त्या ठिकाणी होणारं विवेचन, होणारं त्या ठिकाणी संभाषण, असणारा अभंगाचा विस्तार त्या ठिकाणी मोठ्या मनानं ऐकणं, हा खरं तर तुमच्या सर्व समर्थ आईवडिलांचा मनाचा मोठेपणा. आणि ही संधी त्या ठिकाणी मला दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. प्रस्ताविकेत जास्त वेळ घालवत नाहीये, पण बाबा गेली 27 वर्ष हा नामयज्ञ, हा यज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झालेला आहे आणि दैदिप्यमान 28वं वर्ष त्या ठिकाणी चालू आहे. पण थोडीशी पार्श्वभूमी पाहायची झाली तर ज्या महात्म्याने खऱ्या अर्थानं मायबापू असणारी सुपीक जमीन बनवली, नुसती जमीन सुपीक नाही बनवली तर त्या ठिकाणी त्याच्यात बीजारोपण करायचं आहे. आणि मग बीजारोपण केलं म्हणजे झालं असं अजिबात होत नाही. ते बीजारोपण केल्यानंतर मायबापू ते बीज त्या ठिकाणी सातत्याने त्याची निगराणी करत असताना ते अंकुरित व्हावं. अंकुरित झालं की त्या ठिकाणी ते पल्लवित होईल, पल्लवित झालं की प्रफुल्लित होईल आणि प्रफुल्लित झालं की मग त्याला बहर येईल. म्हणजे बहर येईल तोपर्यंत सगळे त्या ठिकाणी खरं तर असणारी जोपासना त्या ठिकाणी समर्थ आईवडिलांनी किंवा पाठीमागच्या असणाऱ्या त्या ठिकाणी विभूतीने, आता असणारे बुजुर्ग व्यक्तिमत्व किंवा इथून पुढचे आमची असणारी पिढी नैतिकतेनं नीतिपद्धतीनं ते जोपासली आणि म्हणून खऱ्या अर्थानं मायबापू हे रोपटं बहरलेलं आहे. पण नुसतं बहरलं नाही तर मायबापू ते कधी त्या ठिकाणी अंकुरित झालं, कधी पल्लवित झालं, कधी प्रफुल्लित झालं आणि प्रफुल्लित झाल्यानंतर आता त्या ठिकाणी फलित झालेलं आहे. आता त्याची गोड फळ, रसाळ फळ खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मायबापू चाखायला भेटताय. हे तुमचं आमचं सौभाग्य आहे. आणि म्हणून ज्यांनी हे रोपटं खऱ्या अर्थानं लावलं ते आपल्या आदर्श गावचे त्या ठिकाणी मायबापू असणारे सगळे समर्थ आईवडील किंवा त्या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त पारायण विभीषण महाराज ठाकूर, परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त पारायण बाळासाहेब फणसे बाबा या थोर महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं या पंचक्रोशीतील टाळकरी असतील, वारकरी असतील, संत मायबाप, सज्जन साधू आणि त्या ठिकाणी मायबापू भजनी मंडळ असतील, मग त्यामध्ये इकडून गवारवाडी असेल, लोकरेवाडी असेल, साबळेवाडी असेल, मड बारगाव खोरा त्या ठिकाणी मायबापू पांगरे असेल, भोईरवाडी असेल, कोळवाडी असेल, इतरत्र अनेक येणारी भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्यानं आदर्श गाव त्या ठिकाणी सांगलोरे, सांगलोरेचे ग्रामस्थ असतील, मुंबईकर पुणेकर मंडळी आणि माझ्या माता भगिनी त्यांचे असणारे बचत गट, आजी माजी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य या सर्वांच्या सहकार्यानं चालत आलेला हा यज्ञ सोहळा आणि या यज्ञ सोहळ्याचा असणारा त्या ठिकाणी आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरता निवडलेला अभंग बाबा, अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे. सकल संतांची त्या ठिकाणी बाबा गाथ्यामध्ये अनेक सात्विक प्रकरण आलेले आहेत आणि मग त्या सात्विक प्रकरणामधला सात्विक असणारा संतपर प्रकरणातला अभंग आजच्या या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. त्याचं कारण असं की वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे आणि या वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहेत. मायबापू कुठलाही त्या ठिकाणी यज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, तो नामयज्ञ असू द्या, तो 1 दिवसाचा असू द्या, 1.5 दिवसाचा असू द्या, 3, 3.5, 5, 5.5, 7.5 दिवसाचा असू द्या, पहिला दिवस हा नामपर असावा, दुसरा दिवस संतपर असावा, तिसरा दिवस उपदेशपर, चौथा दिवस भक्तीपर, 5वा दिवस प्रकरण अनेक आहेत आणि म्हणून अनेक प्रकरणांमधला कुठलाही अभंग त्या ठिकाणी तत्वचिंतनासाठी किंवा आत्मचिंतन किंवा निरूपणासाठी घेतला तरी त्या ठिकाणी चालू शकतो. आणि मग अखेरचा एक दिवस आहे तो जागराचा असावा, म्हणजे मागण्याचा दिवस आणि तदनंतर काल्याच्या कीर्तनानं त्या ठिकाणी मायबापू असणाऱ्या अखंड यज्ञाची त्या ठिकाणी सांगता होते. आणि म्हणून आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संतपर प्रकरणातला आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. कोण तुकोबाराय? मायबापू संसार प्रपंचातला असणार मन विरक्त केला आणि परमार्थाच्या दिशेनं वाटचाल करू लागला. मग कधी गोरडेश्वर असेल, कधी भामगड, कधी भंडारा अशा निर्जन स्थळी जावं, नितांत निष्ठेनं भगवंत परमात्म्याचा त्या ठिकाणी मायबापू नामचिंतन, व्रत, वैकल्य, तपचार, आराधना यानं भक्ती ही भक्ती करावी आणि अशी भक्ती केली की बाबा भक्ती संप्रदायामध्ये त्यांचं नाव शिखरी गेलं. असे असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू, विश्वमान्य, जगतमान्य, जगाचे जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातला सुंदर असा 4 चरणाचा अभंग. याबत जीव जन्माला आल्यानंतर या जीवाचं त्या ठिकाणी मायबापू कल्याण व्हावं, मिळालेलं आयुष्याचं सार्थक व्हावं, जीवन कृतार्थ व्हावं आणि ते जीवन कृतार्थ करून घेण्यासाठी मायबापू नेमकं काय करावं याचं सुंदर विश्लेषण करणारा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल
भावार्थ पाहूया. तुकोबाराय सांगताय संत चरण रज लागत असं वासनेचे बीज जळून जाया. मायबापा संतांच्या सहवासात गेल्यानंतर त्यांच्या पायाची पायधूळ आपल्या भाषेत किंबहुना त्यांच्या चरणीचे रज त्या ठिकाणी मायबापा त्यांच्या पायानं जाता जाता जरी धुळीचे कण उडाले आणि त्या कणाचा स्पर्श जरी तुम्हा आम्हाला झाला ना, तरी मायबापू तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या वासना विकार किंबहुना षड विकार, या षड विकारांची निवृत्ती होते. का तर त्यांच्या पायाची पायधूळ त्या ठिकाणी किंबहुना चरणीचं रज तुम्हा आम्हाला स्पर्श करून जात आहे. आणि मग ते स्पर्श करून गेलं की होतं काय, षडविकारांची निवृत्ती होते. आणि निवृत्ती झाली की मग राम नामे उपजे आवडी आणि मग सुख घडोघडी वाढू लागे. मग त्या सुखाची प्रवृत्ती होते. तिळा तिळानं किंबहुना ते सुख वाढू लागतं. आणि एकदा की सुख वाढलं की त्या भगवंत परमात्मा विषयी त्या ठिकाणी एक अनोखी ओढ निर्माण होते. सासरवासीन लेक जशी त्या ठिकाणी माहेरात जाते, माहेरातून त्या ठिकाणी मायबाप सासरला निघते, तेव्हा आईची भेट घेऊन निघते ना, ती अनोखी भेट माय लेकीची ओढ काय असते ना, ही ज्याची त्याला अनुभूती, अशी ओढ मायबाप भगवंत परमात्म्याविषयी त्या ठिकाणी अंतःकरणात निर्माण होते. आणि मग एकदा की निर्माण झाली की देवापासून दूर राहण्याचा विरह तुम्हा आम्हाला सहन होत नाही. मग राम नामे उपज आवडी सुख घडोघडी वाढू लागे. ते सुख वाढण्याचं कारण एकच असतं, त्याचं मुख तुम्हा आम्हाला पाहायला भेटतं. आणि मुख पाहिल्यानंतर मायबाप त्याच्यापासून दूर जावंसं वाटत नाही, दूर जावंसं वाटत नाही. आणि दूर जाण्याचा जर त्या ठिकाणी योगायोग आला तर कंठ प्रेम दाटे, नैने नीर लोटे. कंठ दाटून येतो, माणूस निशब्द होतो. आणि मग जेव्हा मुखारविंदातून शब्द बाहेर पडत नाही, ओठातून शब्द व्यक्त केला जात नाही ना, तेव्हा बाबा अश्रूंना वाट मोकळी करून दिली जाते. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. अंतःकरणातला असणारा देव त्याची त्या ठिकाणी जाणीव होते. आणि हे सगळं होतं कशामुळं, तर मायबाप त्याच्यासाठी एकच साधन आहे, सकल संतांनी सांगितलं नाम संकीर्तन साधन पैसोपे. हे साधन आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. मग राम ठामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे. अभंगाचा भावार्थ पाहिलेला आहे. आता उरलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आपण विश्लेषणात्मक विस्तारपूर्वक त्या ठिकाणी मायबाप अभंग पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सकल संत महात्म्यांनी तुमच्या आमच्या उद्धाराकरता मायबाप हा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्माण केलेला आहे. आणि वारकरी संप्रदाय तत्वनिष्ठ संप्रदाय बाबा, हा व्यक्तिनिष्ठ नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं किती त्या ठिकाणी मायबाप जरी त्या ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय बदनाम होत नाहीये. कारण सोनं वितळलं तरी त्याची किंमत वाढते बाबा. आणि हा संप्रदाय सोन्याहून पिवळा आहे. संप्रदाय सोन्याहून पिवळा आहे. त्याचं कारण काय, माझ्या ज्ञानानं, माझ्या मुक्तानं, माझ्या जनानं किंबहुना सकल संतांनी जे सांगितलं ना, तेच इतरांनी सांगितलेलं आहे. कुणीही वेगळं दुकान मांडण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. मग असे असणारे संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी मायबापू तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार व्हावा, मिळालेलं आयुष्यामध्ये मिळालेलं त्या ठिकाणी आयुष्याचं सोनं व्हावं, याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. तुमच्या आमच्या आयुष्याचं सोनं व्हावं हे ज्या संत महात्म्यांना वाटतं ना, त्यांचं आयुष्य किती बाबा, फार काळ नाही आयुष्य राबलं. ज्ञानोबाराय घ्या, माझ्या तुकोबाराय घ्या, कोणतेही संत घ्या बाबा, तुमच्या आमच्या लक्षात येईल आयुष्य अल्प आयुष्य भेटलं, पण जेवढं आयुष्य भेटलं ना तेवढ्या आयुष्याचं सोनं करून निघून गेले. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. मायबापू त्यांनी तुमच्या आमच्यासाठी देह कष्टविलेला आहे. मग असे संत महात्मे, अशा संत महात्म्यांच्या सहवासात गेल्यानंतर मायबापू तुमच्या आमच्या जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण होणार आहे. पण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये संत ओळखायचं कसं, ऐका कलीच्या महिमानं असं त्याचे रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे. बाबा इथे त्या ठिकाणी संत ओळखणं तर फार कठीण आहे, पण संत महात्म्यांनाही त्रास होणार आहे. त्याचं कारण तर काय असेल तर दुर्जनांचा प्रभाव आणि सज्जनांचा अभाव आहे.
महाराज सांगतात पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे. आणि जगाच्या पाठीवर सत्य काय असेल? सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला. याचा आशय असा, याचा अर्थ असा, जगाच्या पाठीवर मायबापू एकच गोष्ट सत्य आहे आणि ते भगवंत परमात्म्याचं अस्तित्व आहे. हे अस्तित्व बाबा त्या ठिकाणी सत्य आहे आणि हे जडी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र ओतप्रेत आहे. सगळीकडे त्या ठिकाणी ते अस्तित्व ओतप्रेत भरलेलं आहे. अगदी तुमच्या आमच्या कुडीमध्ये सुद्धा आत्मारूप नावाचं चैतन्य भगवंत परमात्म्याचं अस्तित्व आहे. आणि आत्मारूप नावाचं चैतन्य ना तोवरच काही खरं आहे. आत्मा गेला ना की निघून गेला वारा. काडी मोडीचा पिंजरा केला, आतमध्ये राघू बैसविला, राघू ओढून या गेला पिंजरा मातीत दडपिला. प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून जगाच्या पाठीवर सत्य फक्त भगवंत परमात्म्याचं अस्तित्व आहे. आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य बनतं. त्या देवत्वाने जीवत्व बहाल केलंय. देवे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. मायबापू त्या ठिकाणी दिलेले इंद्रिय आणि मग या इंद्रियांना त्या ठिकाणी मायबापू काम लावलेले आहेत. डोळ्याने पाहावं तर चांगलंच पाहावं, कानाने ऐकावं तर चांगलंच ऐकावं, आणि दिलेली वाणी ना बाबा ही वाणी गोड असावी. बोलायचं तर चांगलंच बोलायचं, नाही तर गप राहिलेलं बरं. बरोबर की नाही? बोलणं इतकं गोड असावं ना की मायबाप ज्याच्याशी बोलू ना, बोलल्यानंतर जरी माणूस या जगात नाही राहिला ना बाबा, तरी त्या माणसानं म्हटलं पाहिजे की काल भेटलो होतो आणि जी भेट झाली ना ती आयुष्यभर त्या ठिकाणी विसरणार नाही. भेट अनोखी व्हावी, अशी भेट व्हावी आणि असं बोलणं असावं. आणि किंबहुना चांगलं बोलता येत नसेल तर त्याने या जगातही नसावं. बरोबर की नाही बाबा? असूनही काय फायदा नाही ना. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, कराल ते हित शुद्ध करा. मायबापू हित व्हावं म्हणून संत महात्म्याने त्या ठिकाणी मायबापू खटाटोप केला तुमच्या आमच्या कल्याणाकरता, किंबहुना तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सुख प्राप्त व्हावं. भगवंत परमात्मा कालही निर्गुण होता, निराकार होता. तो जळीस्थळी काष्ट्याने पाशाने सर्वत्रच होता. पण मायबापू तो देवळात रावळात मंदिरात येण्याचं कारण जर काय माहितीये का, तर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी शिरलोय, भागलोय संसार प्रपंचाची जडणघडण करत असताना. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी दमून धाकून येतो आपण. संध्याकाळी बाबा उशीवर डोकं ठेवतो ना, त्यावेळेस आपसुक आपल्या मुखारुंदातून शब्द बाहेर पडतो, काय नाही बाबा इथे श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नाहीये. बोलतो ना आपण कधी कधी, क्रोधायमान होतो, राग विकोपाला जातो आणि बोलण्यासाठी कोणीच नसतं म्हणून घरातली लक्ष्मी तिच्यावरच कड काढतो आपण. काढता की नाही? काढतो ना बाबा. घरोघरी मातीच्या चुली, किती लपवलं तरी ते दिसतच आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी मागे हसलात ना, लक्षात येतं. आणि मग का होत हे, तर संसार प्रपंचाची जडणघडण करत असताना सुख पाहता जेव्हा पडेल दुःख पर्वत आहे. प्रत्येकाला वाटतं की हे केल्यानंतर मला सुख भेटणार आहे, ते केल्यानंतर मला सुख भेटणार आहे. पण मायबाप सुख कुठं भेटत नाही, कारण संसार प्रपंचात सुख क्षणभर आहे, तर अविरत अनावर दुःख आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व सुखाची या आशा जन्म गेला, एक क्षण मोक्ष यज्ञ नाही केला, Yeah.
त्यांना एक रूप येईल. एक क्षण मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोहित लेलती कोणी. माय बापू, जगाच्या पाठीवर आपलं हित व्हावं किंवा स्वतःच का होईना पण सोयीत व्हावं असं कुणाला वाटतं? आई आणि वडील सोडलं तर कुठल्या नात्यात असं वाटतं का याच शेजाऱ्याचं चांगलं व्हावं? आहे का असं कोण? सगळ्यांना एक बिमारी झाली, तुम्हाला काय मला काय बाबा, सल नावाची बिमारी, आणि हिला काही डॉक्टर भेटत नाही. डॉक्टर कडे गेलं तरी त्या ठिकाणी सांगितलं काय होतंय, जलन होतंय, देणारे डॉक्टर इंजेक्शन. डॉक्टर सांगेल असं इंजेक्शनच नाहीये. म्हणजे आपला सोयीत जाणणार कोण असेल जगाच्या पाठीवर तर फक्त माई बापू अर्भकाच्यासाठी, पण ते हाती धरली काठी. आई जशी लेकराला जोजवते त्याला त्या ठिकाणी खर तर वळण लावण्याचं, संस्कार देण्याचं काम करते ना, तसं मोठेपणी आपल्याला संस्कार देण्याचं काम कोण करत असेल तर ते संत महात्मे. तुम्ही संत माय बाप कृपावंत असे असणारे संत माय बाप आहेत. आणि मग त्यांनी तुमच्या आमच्यासाठी मायबाप तुमचं आमचं हित व्हावं याच्यासाठी देह कष्टवलेला आहे. आणि म्हणून त्यांचं जीवन त्या ठिकाणी मायबाप त्यांच्या प्रीत्यर्थ प्रतिकात्मक दृष्ट्या का होईना पण आपल्या आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने असावी. आणि म्हणून हा असणारा दैदिप्यमान सोहळा आहे, हा आनंदाचा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये आपण येतो ना आई, त्यावेळेस घरचं काही का होईना, क्षणापुरतं, मिनिटापुरतं, 2 तासापुरतं का होईना पण सगळं विसरतो का नाही विसरत? एवढी सगळी टीव्ही सोडून, सिरियल सोडून आपण इथं आलोय. आता एकही मालिका आठवत नसेल, 8 वाजता कोणते लागते, 7 ला कोणते लागते, नाही आठवणार आहे. कारण इथं आल्यानंतर बरं काही माणसांचं असं असतं काय नाही, कीर्तन आता एवढी माईकची सिस्टीम, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, मग घरात ऐकू येतं, कशाला तिकडे मंदिराकडे जायचं म्हणतायत ना असं. आता तुम्ही आला म्हणजे बाबा घरी आहेत का, किंवा बाबा आले म्हणजे आई घरीच असेल ना, बरोबर की नाही असं वाटतं. आणि समजा सगळेच आले तरी कुणीतरी असं म्हणणार असतंच. पण फरक एवढा आहे, तिथं थांबल्यानंतर कीर्तन ऐकायला येणार आहे, इथं आल्यानंतर सुद्धा कीर्तन ऐकायला येणार आहे. फरक फक्त एवढा आहे, तिथं बसलं तर महाराज दिसणार नाही, इथं बसलं तर महाराज दिसणार. पण याच्या पुढे आम्ही सांगतो, तिथं बसलं तर देवाचं अधिष्ठान नसणार आहे, आणि इथं आलं तर भगवंत परमात्म्याचं अधिष्ठान आहेच आहे आपल्या गावात. ते तीर्थक्षेत्र त्याच्या असणाऱ्या नामस्मरणानं, पदस्पर्शानं संत महात्म्यांच्या ही पावन झालेली भूमी आहे. आणि नुसती त्यांच्याच पदस्पर्शानं पावन नाही झाली. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदावी उभा तेथे, नारदावी उभा तेथे, नारदावी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदावी उभा तेथे, नारदावी उभा तेथे, नारदावी उभा तेथे, नारदावी उभा तेथे. जय श्रीराम. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. इथं आल्यानंतर माय बाप माझे भक्त गाते जेथे, नारदावी उभा तेथे. देव सांगतायत माझे भक्त जिथे माझं नामस्मरण नामचिंतन किंबहुना गातायत ना, तिथं माझं सूक्ष्म रूपानं खावायना अधिष्ठान आहे. कारण ते संत महात्मे आहेत, आणि त्या संत महात्म्यांचं जे ज्ञान आहे किंबहुना जे तुम्हाला आम्हाला सुख पाहिजे ना, ते सुख त्यांच्याकडे. ते ज्ञान पैगा बरवे जरी का मनी अथी आणावे, तरी श्री संताया भजावे सर्व स्वेची. म्हणून संतांच्या सहवासात तुम्ही आम्हाला जायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी मायबाप परमार्थाच्या दिशेने तुम्ही आम्ही वाटचाल करायची, आणि परमार्थ हा अति तत्परतेने करावा लागतो. आपण म्हणतो काय नाही बघू म्हातारपणात उरला वेळ तर करू, पण एवढी गॅरंटी का बाबा म्हातारपण येईलच? अजिबात नाहीये. अवस्था आहेत आपल्या जीवनाच्या सुद्धा, बाळपणे, तरुणपणे, वृद्धापकाळाचा उंबरठा आहे. आणि वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर पदाक्रांत झाल्यानंतर नंतर मायबाप त्या ठिकाणी येणारी अंतकाळाची सोय. 4 दिवस गावाला जायचं म्हटलं ना, सोयीनं निघतो आपण.
बॅग भरतो, अथरायला पांघरायला टॉवेल असावा, या सगळ्या गोष्टी असाव्या. किती दिवसासाठी? 4 दिवसासाठी. आणि आयुष्याचा एवढा मोठा प्रवास आहे, काय सोय केली का? त्याच्यासाठी परमार्थ त्याच्यासाठी परमार्थ माझी असणारी माता भगिनी वर्ग जास्त म्हणून सांगतो. आई, बालपण शोभतं एका गोष्टीनं. कशाने माहिती आहे? संस्कारानं. बालपणात संस्कार असतील तर येणारे त्या ठिकाणी पाहुणे रावळे लेकराचं कौतुक करून जात आहे. आणि आपलं लेकरू जर वाढीव असेल ना, आतीताई असेल ना, आईला प्रश्न पडतो की आज पाहुणे येणार आहेत आणि याला कसं गप्प करावं. त्याला सांगायला ते जाते ना, तेव्हा ते सोंग आणता निघून जात ना. बोला ना, बोला, इथं तरी खरं बोला. त्याचा अल्लड पण आहे, खरं उन्नरी पण आहे, आतीताई पण आहे. त्याची खेळकर उरते, या सगळ्या गोष्टी होणार. पण आई सुद्धा त्या ठिकाणी माय येते. आई लेकराची असो, वासराची असो, नाही तर पाखराची असो, आई ती आई. आईला कळालं ना पाहुणे येणार आहेत, तर आई त्या दिवशी लेकराला त्या ठिकाणी मायबापू असणारा कपाटातला त्या ठिकाणी चांगला सदरा काढते. माझ्या राजांचा फोटो पाठीमागे माझ्या राजांचा एखादा सदरा असेल तर तो काढते आणि काढल्यानंतर सांगते, बाळा हा सदरा तू घाल रे. जेव्हा राजांचा तो त्या ठिकाणी मायबापू ड्रेस अंगावर चढवला जातो ना, तेव्हा त्याला आरशासमोर नेते, सांगते, बघ राजा, अरे माझा दादा, माझा राजा, माझं बाळ आहे ना, अगदी अगदी छत्रपती सारखा दिसतोय. आणि मग त्याची छाती भरून येते. तो म्हणतो, आई मी खरंच तसा दिसतोय? अरे दिसतो का? बघ ना तुझ्या डोळ्यानं. मग मला राजांसारखं बसव ना. आई म्हणते, तेच मी करणार आहे. आपल्या की नाही घरी आज पाहुणे येणार आहेत, आणि पाहुणे आले की बाळा इकडे तिकडे पळायचं नाही, मी तुला खुर्ची ठेवेन, त्या खुर्चीवर तू राजासारखं बसायचं. लेकरू तेवढंच ऐकतं आणि राजासारखं बसतं. पाहुणे येत आहेत, कौतुक करतायत आणि निघून जात आहेत. निघून जाईपर्यंत लेकरू उठत नाही. का? फक्त राजाचा सदरा आहे, फक्त राजाचा सदरा आहे. आणि मग पाहुणे गेले काय म्हणते, इकडे बाळा, काढ कपडे आणि ठेव. पण तेवढ्या वेळापुरतं का होईना त्याला त्या ठिकाणी शांत बसवते. सांगायचा मुद्दा हा की बालपणे संस्काराने शोभतं, ऐन तारुण्य त्यागाने शोभतं. जेव्हा मुलगा मोठा होतो ना, त्यावेळेस कर्तव्य आणि जबाबदारीचं ओझं आई वडिलांच्या खांद्यावरचं काही का होईना लेकराच्या खांद्यावर जातं. मग त्या दिवसापासून त्या लेकराला ना रडण्याचा, ना रुसण्याचा, ना हट्ट करण्याचा कुठलाच अधिकार उरत नाही. त्याला कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि त्याग केला ना की मग मायबापू आजूबाजूचे 4 पाहुणे, नात्यातले पाहुणे त्याचंही कौतुक करतायत. लेकरू कष्टाळू बर का, ऐसा भक्त राजगुंडा, त्याचा तीही लोकी छंदा. हे सगळं त्या ठिकाणी होतं तरुणपणात. आणि म्हातारपण बाबा एका गोष्टीनं शोभतं, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. म्हातारपणात आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत, पण येईलच याची शाश्वती नाहीये. आणि म्हणून मायबापू जेव्हा जेव्हा वेळ भेटणार आहे ना, भले काही करत असू द्या, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. दुःखाचे, त्या दुःखाची निवृत्ती होणार आहे, सुखाची प्रवृत्ती होणार आहे. आणि ते सुख तुम्हाला आम्हाला शाश्वत पाहिजे असेल तर सुख वाटे याची ठाई, बहु पायी संताचे मनहुनी केला वास, नाही नाश ते ठाई. मग म्हणून त्यांच्या सहवासात जायचंय. आणि त्यांच्या सहवासात गेल्यानंतर होतं काय? अभंगाचं पहिलं चरण, संत चरण लागता
वासना त्या ठिकाणी मायबापू नाहीशी होते. काम क्रोध लोभ क्षुणी हे सगळे असणारे विकार बाजूला होत आहेत का? त्यांच्या सहवासात गेल्यानंतर मग रामनामे म्हणजे त्या देवाचं नामस्मरण नामचिंतन होतं. आणि एकदा की नामस्मरण नामचिंतन झालं की तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते षडविकार निघून जाणार आहेत. कारण हा संसार प्रपंच आहे आणि संसार प्रपंचामध्ये मायबापू या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या पाठी लागलेल्या आहेत. दुःख मोळा चौकडे इंगळ संसार दुःख मोळा, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे. काम क्रोध लोभ क्षुणी पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल नवळ, धर्म गाजाव तुझा तुझी कृपाळू राजा. माय बापू काम क्रोध लोभ क्षुणी पाठी लागलेले ओढाळे याची निवृत्ती करण्यासाठी देवाचं नामस्मरण नामचिंतन आणि संतांच्या सहवासात गेल्यानंतर माय बापू खऱ्या अर्थानं होतं. म्हणून केला वास म्हणून त्यांच्या सहवासात जायचंय, म्हणून त्यांच्या सहवासात जायचंय. बरं तुम्ही आम्ही चालती बोलती हाडा मासाची माणसं आहोत. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11 मन आहे, 36 तत्वाचं शरीर आहे आणि मनाच्या पलीकडे मायबापू बुद्धी आहे आणि जगाच्या पाठीवर फक्त तुम्हा आम्हाला सगळ्यात जास्त बुद्धी आहे. पण तरी आपण त्या ठिकाणी बाबा निर्बुद्ध असल्यासारखं वागतोय. त्याचं कारण काय? जगाच्या मालकानं अनेक योनी तयार केल्या आहेत. सगळ्या योनी आडव्या आहेत, सगळ्या योनी आडव्या आहेत. पण आडव्या असून सुद्धा कोणाला आडवं जात नाही. आडव्या असून सुद्धा कुणाला आडवं जात नाही. भगवंत परमात्म्यानं हीच योनी त्या ठिकाणी उभी बनवली आणि ही उभी असून सरळ चालत नाही. ही उभी असून सरळ चालत नाही. प्रत्येकाला कुणाला कुणा आडवी जाते आणि म्हणून मायबापू बुद्धी असून सुद्धा त्या ठिकाणी निर्बुद्धी असल्यासारखं त्या ठिकाणी मायबापू वाटतंय. दुसरं कुणाला नाही. बुद्धीच्या वै बाबा अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिरिता. भगवंत परमात्म्याने स्वतःचे उभे बावले तयार केले आणि ते चैतन्य ते ज्ञान या आत्मरूप नावाचं चैतन्य किंवा बुद्धी त्या ठिकाणी मायबापू या कोडीमध्ये टाकलेले आहे. आणि म्हणून तुमचं आमचं आद्य कर्तव्य बनतं त्या देवाचं नामस्मरण नामचिंतन करणं. देवे त्या ठिकाणी मायबापू दिला भजना गोमटा भजनासाठी दिलाय. पण बाबा भजन त्या ठिकाणी होतंय का याचं ऑब्झर्वेशन तुम्ही आम्ही करायचं आहे. ज्या तुकोबारायांचा अभंग आहे त्या तुकोबारायांनी निर्जन स्थळी गेले, कधी घोरडेश्वर भंडारा भामगड आणि बाबा एकच गोष्ट केली, नामस्मरण नामचिंतन. आणि त्याचा फायदा असा झाला की आयुष्याच्या संध्याकाळी अंतकाळी विठो आम्हासी पावला पुढे सहित झाला गुप्त तुका. आपणही काय अमर व्हायला आलेलो नाहीये, पण अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसारा, आपणही संसारापासून त्या ठिकाणी अंतरणार आहोत. मग अंतराईच्या अगोदर मायबापू तुम्हाला आम्हाला एक गोष्ट साधायची आणि ती म्हणजे भगवंत परमात्म्याची भक्ती. 4 पायाच्या श्वापदानं त्या ठिकाणी भक्ती केली. तुकोबारायांच्या सानिध्यात आलेले संतांचे जगनाडे त्यांच्या बरोबर असणारा बैल तो घाण्याचा बैल आहे. त्यांचा असणारा तो सर्जा घाण्याचा बैल आहे बाबा. पण संतांचे जगनाडे एकदा तेल विकण्यासाठी तिकडे गेले
देहूला आल्यानंतर तेल विकून बाबा थोडस राहिलं. आता थोडस विकायचं राहिले म्हणून परत जाण्यापेक्षा तुळशी वृंदावन घरासमोर पाहिलं आणि आवाज दिला, आई या वृंदावनाच्या वट्यावर एक रात्रभर थांबू का? कुठं? वारकऱ्याचं घर आहे, तुळशी वृंदावन आहे तिथं बाबा. आज याचना करणारा, भीक मागणारा सुद्धा बाबा तुळस पाहतो आणि मग भिक्षा मागतो. कारण त्याला अजूनही माहिती आहे, त्याचा नितांत निष्ठेने विश्वास आहे, या दारातून मला विनमुख त्या ठिकाणी कोण जाऊ देणार नाहीये. आणि जिथं नाहीये ना बाबा, त्यांनी किमान लावा तरी. नाही कोणी आपल्या घरी येत, भिकारी तरी येईल ना बाबा. आज माणूस माणसाशी बोलायला त्या ठिकाणी राजी नाही, आणि बोलला तर धड बोलतही नाही. मुळात आपलं बोलणं असं असावं, ते साचा नेमवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. अमृतासारखे गोड शब्द वापरले तर कुणाला तोटा होणार आहे का? बोलायचं तर गोडच बोलूया ना. आपण एकाच दिवशी बोलतो, ते पण तिळगुळ घ्या आणि गोड बोला. दुसऱ्या दिवशी किंकरा करकर. आणि म्हणून माई बापो, हे मिळालेलं जीवन आहे, हे जीवन तुम्हाला आम्हाला सत्कारणी लावायचं आहे. तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी संताजी जगनाडे आले. ज्या दिवशी तुळशी वृंदावनावर राहिले ना, त्या दिवशी त्या ठिकाणी मंदिरात बाबा आवाज आला, काकड आरतीचा किंवा भजनाचा. आवाजाच्या दिशेने गेले आणि बाबा लाईटीची व्यवस्था नाहीये, दिवाबत्ती सुद्धा नाहीये. आणि संताजी जगनाड्यांना त्या ठिकाणी पश्चाताप झाला की आयुष्यभर मी आलुतेदार बोलुतेदार पद्धतीनं तेलाचा घाणा काढून तेल पुरवत राहिलो गावाला. गावाला पुरवलं पण देवाला कुठं पुरवलंय? आणि देणाऱ्याची रीत आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे काय हात घ्यायचे का? त्या हाताचा गुणधर्म घ्यायचा आहे. मायबापू, देण्याचे दातृत्व अंतकरणात तो उदारपणा असावा बाबा. असं धर्माचं कार्य जिथं असताना गावाला, देवाला आणि भावाला नेहमी त्या ठिकाणी माणसाला द्यावं. आपण भावाचंही घेतो, गावाचंही घेतो, देवाचंही घेतो. आपलं उलट आहे सगळं. असं अजिबात नाही. आपल्याला भावाचं भाव पण जपायचंय, गावाचं गाव पण जपायचंय, देवाचं देव पण देखील त्या ठिकाणी जपलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मग त्यांना पश्चाताप झाला, गावाला मी तेल दिलं पण देवाला कुठे? आणि त्या दिवसापासून सांगितलं, महिन्याभरासाठी किंवा 15 दिवसाने मग येतोच ना, तेव्हा देवाला सुद्धा तेल देईल का? तर एक महात्मा आहे, तत्ववेत्ता सिद्धांतिक महात्मा आहे, तो देवाच्या देवळात त्या ठिकाणी भजन करतोय, पण अंधारात करतोय. आणि अंधारात भजन केलं ना म्हणून फक्त आवाज आला पण चेहरा नाही दिसला बाबा. पण ती अमृतवाणी कानात गेली आणि मनात घर केलं बाबा. ओढ लागायची, ओढ लागायची. कधी कधी देऊला जाईल, कधी त्या ठिकाणी काकड आरतीला, कधी तुकोबारायांचं त्या ठिकाणी गायन, ते अभंग, ते भजन ऐकायला जाईल. आणि जेव्हा जेव्हा यायचे ना, तेव्हा जो अभंग म्हटला गेला ना बाबा, तो त्या ठिकाणी मनात कोरून ठेवला संताजी जगनाड्यांनी. आणि तेच अभंग यायचे, गाणं जुंपला जायचा आणि सर्जा बरोबर त्या ठिकाणी मायबापू गायला सुरुवात व्हायची. सर्जाला इतकी गोडी लागली की जेव्हा संताजी जगनाडे तुकोबारायांचे अभंग वाणी आळवायचे, तेव्हाच तो असणारा त्या ठिकाणी सर्जा चालायचा बाबा. आपल्या काही त्या ठिकाणी बाबा असणारा शेतकरी बाप, हाडाचा शेतकरी. आता ट्रॅक्टर आले म्हणून त्या ठिकाणी बैलही नाही आणि नांगरायचाही ताण राहिला नाही बाबा. तेव्हा अवताला धरलेली बैल आणि त्या सर्जा राजा मागे चालणारा आपला त्या ठिकाणी माईबापू बाप आळवायचा. आणि आळवायचा ना त्यावेळेस बाबा, बैलाला वडी लावा, माझ्या बैलाला वडी लावा. आणि मग तो सर्जा राजा चालायचा. आताही आळवलं जातं ट्रॅक्टर मध्ये, सगळे गाणीच आहेत ना. ट्रॅक्टर गाण्याशिवाय चालत नाही बाबा. सर्जा राजाही त्या ठिकाणी चालायचा, पण तो बापाचा आवाज असायचा आणि त्या आवाजात अर्थता असायची. आता अर्थता आली ना, अर्थता संपली. अर्थता आली म्हणून अर्थता संपली, आत्मीयता असायची. आणि त्या सर्जाला वाटायचं की माझा बाप माझ्या पाठीमागे फिरतोय, म्हणून हे रान किंवा नेहारी पर्यंत झालं पाहिजे. आणि एका सरळ रेषेत बाबा तो चालायचा. मला सांगायचा मुद्दा हा आहे
की तो आपला कालचा असणारा गायचा गोरा माय बापू आला ना बापाच्या सानिध्यात, बापानं दिलेली दिशा, दाखवलेली दिशा त्याच दिशेने जात राहिला. घरातला सर्जा राजा योग्य दिशेनं चालतोय, पण घरातला बाळराजा कुठल्या दिशेनं चालतोय ना याचं ऑब्झर्वेशन, आत्मपरीक्षण, आत्मचिंतन बापाला करावं लागतं. घरातला राजा आणि शेतात जाणारा राजा एकदा सोडला ना बाबा, शेतात जाणारा राजा आपला बांध सोडून दुसऱ्या बांधाला जातो तेव्हा बाप आवाज देतो, राजा अरे सर्जा तिकडे आपले का मागे फिर. आणि बाबा फिरतो ना तो, आणि लेकराला आवाज देतो, बाळा चुकीच्या दिशेनं चाललाय रे, वायात जाशील, संक चुकीचे जाऊ नको. बैल फिरतो पण बाळ फिरतं की नाही बाबा, त्याचं त्या ठिकाणी ज्याचं त्याला माहिती, हा ज्याचा त्याचा अनुभव आहे. संतांची जगनाड्यांच्या सान्निध्यामध्ये त्या ठिकाणी आलेला बैल तुकोबारायाच्या अभंगाने अडवले जायचे आणि मग तो चालायचा घाण्याला. बाबा एक दिवस त्यांना बाहेर जावं लागलं, बाहेर गेले आणि 2-3 दिवस त्या ठिकाणी मुक्काम झाला. तेव्हा काय फोनची व्यवस्था नाहीये. आणि दुर्दैव बघा, गावातल्या बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी तेल संपलं होतं. सगळे यायचे, कुठे ते विचारायचे. पहिला दिवस गेला, दुसरा गेला, तिसऱ्या दिवशी बाबा दुनिया बेमाने, समाज वाईट आहे. लोक गरज असेल तेव्हा उचलून घेतील आणि नको तेव्हा पायदळी तुडवतील. आणि आपण आयुष्यभर एकच विचार करतो, लोक काय म्हणतील. दुनिया बेमाने, समाज वाईट आहे. आणि मग ती लोक मायबापू कालपर्यंत चांगल म्हणत होते ना, आळवीत होते ना, ती लोक आज शिव्या शाप द्यायला लागले. संताजी जगनाड्यांची पत्नी मायबापू त्या लक्ष्मीने ऐकलं आणि मायबापू चिंतेचडक समोर फिरायला लागले. बाळू नावाचा पुत्र आहे, त्याला सांगितलं, बाळा काही करून आपल्याला घाणा झुपायला हवा रे. गावातल्या लोकांची वरड चालू आहे. घाणा झुपला बाबा, पण सर्जा काय चाले ना. आणि सर्जा चाले ना त्यावेळेस मायबापू ना विलाज असतो, बाळू न त्याला मारलं, पराने टोचली, नको तेवढा प्रयोग केला पण तो काय चालणार नाही. मारून मारून त्या ठिकाणी पाठ फुटली. ना विलाज असतो, बांधलं नेऊन. आणि त्या सर्जाचं सुदैव की त्याच रात्री मायबापू संताजी जगनाडे हा महात्मा त्या ठिकाणी घरी आला. घरी आल्यानंतर मायबापू संताजी जगनाड्यांची काय आणि आपल्या बापाची काय एक रीत आहे. ज्याच्या खांद्यावर कर्तव्याने जबाबदारीचं ओझ आहे ना, त्याचा नाव बाप आहे. हा बाप किती दूरदेशी नव्या गावा गेला ना तरी घरी आल्यानंतर मायबापू माझा शेतकरी बाप त्या ठिकाणी पहिला लेकरा बाळांकडे, पती पत्नी असणारी त्या ठिकाणी संसारातली त्या ठिकाणी ही जी काय जीवाभावाची माणसे यांच्याकडे न जाता पहिला जनावरांकडे जातो आणि त्यांना चारा पाणी करतो. आणि चारा टाकला की मायबापू लगेच जनावर चाऱ्याला त्या ठिकाणी तोंड नाही लावत तर मालकाला चाटतात. हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. आणि आजही बाबा आपण परगावी गेलो घरी म्हटलं ना, राहा ना बाबा आजचा दिवस, तर तो बाप आपसूक बोलून जातो, नाही घरी ना माझी गाय पाजायची आहे, घरी ना मला धार काढायचे, माझी जनावर आहेत. तेव्हा लेकरवाळा हा शब्द नाहीये, तेव्हा लेकरवाळा हा शब्द नाहीये. त्यांनी तेच केलं, चारा टाकला आणि गेले. त्या मावळीनं मायबापू घरात आता पाठ मांडला, ताट वाढलं, जेवायला दिलं आणि जेवताना विचारलं, धनी एक दिवसासाठी गेलता आणि 4-5 दिवस झाले, अगं काम निघालं का, काही अडचण आहे का? नाही हो, तशी काही अडचण नाही, पण गावातल्या लोकांचं तेल संपलंय. 2-3 दिवस झालं लोक येत आहेत, सांगितलं नाही की सगळे ओरडतायत, शिव्या शाप देत आहेत. संसार छोट्या छोट्या गोष्टींचं लिकेज त्या ठिकाणी बाबा आपण छोटी गोष्ट डोंगरा एवढी करतो आणि डोंगरा एवढी केली ना का चढायला दमछाक होते. या माऊलीनं छोटी गोष्ट मोठीच होती, ती शिव्या शाप दे कोण ऐकून घेतं का बाबा? पण नाही सांगितलं आपल्या पतीला, गौरवयासाठी स्वामी सेवेची कसोटी किंबहुना तुका म्हणे पतिव्रत अवघी देवावरी सत्ता. सांगितलं नाही हो, पण आपल्याला उद्या लवकर त्या ठिकाणी तेल द्यायचंय. त्या महात्म्यानं सांगितलं लवकरच घाणा झुपूया. मी काकड आरती 3:30-4च्या सुमारास ब्राह्मी मुहूर्तावर करतोय ना, तर 2 वाजता करतो आणि मग आपण 3-3:30 ला घाणा झुपूया. तसंच केलं बाबा, झुपण्यासाठी गेले, घाणा झुपला आणि झुपल्यानंतर बाबा पाठीवरनं हात फिरवला आणि सर्जाला आता अभंग गाऊन त्या ठिकाणी चालायला सांगणार ना, हात रक्ताना त्या ठिकाणी भिजला, काळजात चर झाला, चिंतेचडक समोर फिरायला लागले. काळजेचा ओनवा फडकला नाही, एक साल काळजात गेली, काळीच फाडू फाडू खाल्लं. विचारलं लक्ष्मी
अगं सर्जाच्या पाठीवर रक्त आहे ग, काही लागलं का किंबहुना कोणी मारलं त्याला? आता मात्र सांगितलं धनी, अहो गावातल्या लोकांनी आरडाओरडा केला, शिवाय शाप द्यायला लागले बाळूला. त्या ठिकाणी मी सांगितलं बाळू घाना झोपायला हवा, झोपला घाना, पण सर्जा इतका लबाड ना तो चालला नाही हो, म्हणून त्यानं मारलं. अगं मारलं, पण इतकं मारतायत का? आणि मी सांगायचं विसरलो की हा सर्जा माझा राजा त्या ठिकाणी असा नाही चालत आहे, त्याला माझ्या जगदवंदने जगद्गुरु तुकोबारायांची अभंगवाणीच आळवावी लागते. ती अवीट गोडी त्याला लागली आणि तेव्हा माझा सर्जा चालतो. मी सांगायचं विसरलो. माय बापू तेल काढलं, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की 4 पायाचं श्वापद आहे, बैल आहे. आणि थोडं पुढे जाऊन सांगतो बाबा, बैल त्या ठिकाणी बाबा आपल्याकडे मेला ना, त्याचं निधन झालं ना, तर त्याला पुरताना सुद्धा तो बाप इतका आत्मीयतेने पुरतो ना बाबा, असं जाऊन टाकून नाही येत आहे, जाऊन टाकून नाही. त्याला माहिती आहे त्याच्या सुखासाठी कधी त्याला झूल घातली, कधी माळ घातली आहे, त्याचा शेण घालवण्यासाठी कधी गुळ चारलाय, तो आता नाहीये म्हणून बाबा धोतर त्याच्यावर टाकलं जातं आणि त्याचं दफन केलं जातं. हे बैलाच्या बाबतीत आहे. आणि गायीच्या बाबतीत आई सौभाग्याचा चोळा नाही, पण सौभाग्याची असणारी साडी आहे ना हिरवी, ती साडी त्या ठिकाणी मायबापू तिच्यावर घातली जाते, तिचा दफनविधी केला जातो. ही आपली असणारी भारतीय संस्कृती आहे. आणि म्हणून मायबापू मला सांगायचा मुद्दा हा की 4 पायाचं श्वापद त्या ठिकाणी संताजी जगनाडांच्या माध्यमातून तुकोबांच्या सानिध्यात येतं आणि बाबा त्या ठिकाणी आयुष्याचं सार्थक होत आहे. आणि म्हणून तुम्हाला परमार्थ साधायचा आहे. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परिवर्ताची, करावी तातडी परिवर्ताची, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. करावी तातडी परिवर्ताची, करावी तातडी परिवर्ताची, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. धरावी आवडी, करावी तातडी, परमार्थाची परमार्थात तातडी करावी लागणार आहे, परमार्थात वेग घ्यावा लागणार आहे. आतापर्यंतचं आयुष्य असं गेलं असेल मायबापू, ते असा विचार करायचा की आतापर्यंतच गेलेलं आयुष्य कसं गेलं माहित नाही, पण इथून पुढे उरलेल्या आयुष्याचं मला सार्थक करायचं आहे. पण बाबा काय होतं, स्वभाव बदलत नाही, स्वभाव बदलत नाही, मूळ स्वभावच आहे ना, असं होतं ना. आणि स्वभाव बदलण्यासाठी मायबापू एक गोष्ट करावी लागते, त्या भगवंत परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन करावं लागतं, तेव्हा त्या इंद्रियांना वळण लागतं. एकदा वळण लागलं की पडिले वळण इंद्रिय सकळ, भाव तो निराळा नाही दुजा. त्याच्यासाठी मन शुद्ध असावं, वाणी गोड असावी, आणि करणे ज्याला आपण कर्म म्हणतो ते कर्म सुद्धा सत्कर्मच असावं. 4 पायाच्या श्वापदाकडून परमार्थ घडतो ना. आपण तर माणसं आहोत. रामायणामध्ये असे 28-29 प्रसंग आले बाबा. काल परवाच मी पिंपळगावला त्या ठिकाणी एक प्रसंग सांगितला घोड्यांचा. घोडे बाबा घोडे, पण आयुष्याचं कल्याण करून घेतलं. त्याच्या पुढचा एक प्रसंग सांगतो. सीतामाई मायबापू त्या ठिकाणी लंकाधीशानं अपहरण केलं आणि तो वियोग तिला त्या मातेला सहन करावा लागला. पण या मातेला ज्या ठिकाणी ठेवलं होतं ना बाबा, ते अशोक वन होतं, आणि त्या अशोक तरू त्या झाडाखाली त्या ठिकाणी त्या माऊलीला ठेवलं होतं. पडिले दूरदेशी मज आठवे मनासी, नको नको हा योग कष्ट होता ते जीवासे देवा. तुझ्यापासून दूर राहिल्यानंतर काय योग सहन करावा लागतो ना, याची अनुभूती मला आहे. आणि म्हणून सातत्यानं नेत्री त्या ठिकाणी अश्रू वाहत होते. त्या अश्रूंचा महापूर जिथपर्यंत गेला ना बाबा, तिथपर्यंत गवत उगवलं नाही,
नंतर सीतामाई त्या ठिकाणी इकडे प्रभू रामचंद्रांनी आणि लंकाधीशाचं युद्ध झालं. सीतामाई इकडे आल्या आणि मान सन्मानाचा सगळा त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. पण असणारी कैकई, अश्वपती नावाचा राजा आहे आणि त्याच्या पोटी जन्माला आलेली ही मुलगी आहे, तिचं नाव कैकई. अश्वपती नावाच्या राजाची त्या ठिकाणी असणारी पत्नी होती बाबा. तो दानशूर होता, अन्नदाता होता. एक दिवस जेवताना तुपानं भिजलेलं त्या ठिकाणी भाताचा तुपाचा एकदम त्या ठिकाणी गोड स्वयंपाक दिलाय. एक मुंगी आली आणि बाबा त्या ताटात गेली आणि अन्नाचा कण घेऊन माघारी फिरली आणि माघारी फिरली ना त्यावेळेस मोठ्या असणाऱ्या वडीलधाऱ्या मुंगीनं तिला खडसावलं. का ग, कुठून आणला तुपानं भिजलेला एवढा त्या ठिकाणी, म्हणजे हा अन्नाचा कण, हे अन्न पदार्थ तू कुठून घेऊन चालल्यास? तिनं सांगितलं, बोलण्यात का वेळ घालवते, तुला दिसत नाही का समोर राजाच्या ताटात कितीतरी वाढलेला आहे. वडीलधाऱ्या असणाऱ्या मुंगीनं तिला सांगितलं, मूर्ख आहेस तू, अगं थोडा दम काढायचा होता तू. राजाचं जेवण झालं असतं, राजानं त्या ठिकाणी ताट धुतलं असतं ना तरी आपलं पोट भरलं असतं. अगं इथून मागची असणारी आपली पोळी आहेत ना सगळी त्या खरकट्यावर किंवा राजानं धुतलेल्या त्या ठिकाणी त्या अन्नाच्या कणावर त्या ठिकाणी जगले. तू अनुचित प्रकार केलास. आता मात्र पश्चाताप झाला, तो कण सोडला आणि ते मुंगी निघून गेले. राजा मात्र ज्ञानी होता, त्यानं त्या ठिकाणी मायबीप पशु पक्ष्यांची श्वापदांची भाषा कळत होती. तो संवाद दोघींचा ऐकला आणि राजाला हसायला आली. पण हसायला येत असताना त्याची असणारी सुंदर रूपवान राणी त्या ठिकाणी वाढायचं काम करते आणि वाढताना हसणं पाहिलं राजाचं. त्यानं विचारलं, का हो मला हसलात का? सांगितलं, नाही ग, तुला कशाला हसणार आहे? मग कशाला हसलात? स्वयंपाक चांगला नाही झाला का? सांगितलं, तुझ्या इतका स्वयंपाक त्या ठिकाणी जगाच्या पाठीवर कोण चांगलं बनवते? तेव्हा कोण बनवतंय? कोण नाही. पण मग हसलात का? सांगितलं, तुम्हाला जेवायला दे, हसण्याचं कारण विचारू नका. बाबा तिनं ऐकलं नाही. शेवटी राजाने सांगितलं, आता ते हसण्याचं कारण मी तुला सांगितलं तर मी मरून पडेल. ते म्हटले, 10 वेळा मरा पण मला सांगा. काय म्हटली? 10 वेळा मरा पण मला सांगा. आता स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट आणि जोग हट्ट पुरवावा लागतो बाबा. आता आपल्याकडे एवढे नाही, पण लेकराचा तर पुरवला जातो आणि लेकराचा मागे राहील पण दुसरा कुणाचा पुरवला जातो? झाकली 1.25 लाखाची स्त्री हट्ट पुरवला जातो. मायबाप नाविलाज असतो. आता त्या ठिकाणी पत्नीचा हट्ट आहे म्हणून राजाने सांगितलं, तो मुंगीचा संवाद किंवा ते चर्चा सत्र, त्या संवादाची पूर्ती व्हायला आणि राजाची मान पाडायला वेळ एकच होती. बाबा तिच्या पोटी जन्माला आलेली कैकई, गर्भसंस्कार झाले आणि मग इकडे आल्यानंतर सुद्धा बाबा दुःख कुणालाही झालं तरी चालेल, मला घेणं देणं नाहीये. ऐकलं आणि बाबा कानानं डोळ्यानं आपण जे म्हणतो ना हे सगळं खोटं, हे लंपट आहेत. राहावं आता याचे ध्यान, डोळा मन व लंपट. आपल्यात नेमकं तेच होतं. कानात ओतलं की ते मनात जात परत निघतच नाही आणि ते कुठल्या बाजारातही भेटत नाही. शेवटी नाविलाज असतो. मायबाप सगळ्या गोष्टी झाल्या. सीतामाईला ते दुःख सहन करावं लागलं. असो, कथा सांगणं परंपरा भाग वेगळा आहे. इकडे आल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे ना. पण प्रभूला सांगितलं, प्रभू अरे तू लंका तर आपल्याला भेटली होती पण तू सगळी त्या ठिकाणी बिभीषणाला दिली. सांगितलं, आई वचन दिलं. तू का म्हणे देवा शब्द इतोकाचे राखावा. ठीक आहे, वचन दिलं, काही नको आपल्याला. पण सीतामाई तिकडे गेलती आणि ती लंका जी भेटली होती ना ती लंका मला फिरून पाहिजे रे. आता आईची आज्ञा आहे. रथ सज्ज केला. एका सेवकाला सांगितलं, बाबा रे घेऊन जा. बिभीषणाला त्या ठिकाणी कळवलं पत्राद्वारे. सांगावा धरला, आई साहेब येत आहेत. आदरातिथ्य केलं. कितीतरी लाखाची पैठणी नेसायला दिली आई. पण सगळं झालं, पाहुणचार झाला आणि कैकईनं त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की राजा तू आता लंकेचा राजा आहे पण माझी सुनबाई इकडे आलती तेव्हा ती कुठे ठेवली होती ना ते ठिकाण मला दाखव. बिभीषणानं हात जोडले, सांगितलं, आई तुम्ही अशीची अशी लंका परत घेतली तरी चालेल पण मी ते ठिकाण पाहत नाही. अरे तू नाही पाहत तर काय झालं? सेवकाला सांग. एका नोकराला बोलवलं. नोकरानं सांगितलं, मला कामावरून काढलं तरी चालेल पण जगाच्या आईला जिथं त्रास झाला ना त्या ठिकाण मी नाही पाहत.
पण आता सगळे नोकर असे असणार आहेत का बाबा? भेटा या भाकरेला पोटात बुकाय जन्मताच येते गरिबी, कोणाची चुकाई सांगितलं दुसऱ्या नोकराला बोलाव. दुसरा आला, आज्ञा केली आणि त्या सेवकानं आईला मायबाप तिकडे त्या अशोक वनामध्ये घेऊन गेला. पण दूरवर त्या ठिकाणी मायबाप ते अशोक तरू ते झाड पाहिलं आणि दूरवरून सांगितलं, आई ते झाड आहे ना, त्या झाडाच्या छायेखाली जगाच्या आईला ठेवलं होतं. रथातून उतरली आणि तिथे गेली आणि पाहिलं सगळीकडे गवत उतरलेलं होतं, पण बाबा त्याच्या अवतीभोवती गवत उतरलेलं नव्हतं. वरती पाहिलं त्या तरुला प्रश्न केला, हे अशोक तरू, अरे तुझी छाया जिथपर्यंत पसरले ना तिथपर्यंत गवत नाही उगवलं, कारण काय? आणि त्या अशोक तरुण सांगितलं, जगाची माऊली माझ्या आश्रयाला होती, छायेखाली होती, ती इतकी रडली की तिच्या अश्रूंचा महापूर जिथपर्यंत गेलाय ना तिथपर्यंत मीच कसा तरी तग धरून उभा आहे. पण आज गवत सुद्धा उगवायला त्या ठिकाणी माग पुढे पाहते की कोणा ते गवत उगवत नाहीये. त्या तरुण असणाऱ्या तरुण काष्टाला सुद्धा त्या ठिकाणी भीती वाटते, त्याला सुद्धा दुःख होत आहे जिथे जगाच्या आईला दुःख झालंय. बाबा हे अशोक तरुण झाडानं सांगितलं आणि झाडानं सांगितलं ना की रथाला आलेले 4 घोडे होते ना, त्या 4 घोड्यांनी ऐकलं आणि प्राण सोडला. 4 घोड्यांनी प्राण सोडला. बिभीषणाला कळवलं. बिभीषणानं प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू तुम्ही पाठवलेले 4 घोडे आहेत ना, ते घोडे मरण पावले. प्रभूला कळून चुकलं. प्रभूने एकच सांगितलं, राजा खर तर काही घेतलं नाही, मागितलं नाही, पण माझी एक इच्छा आहे रे, तू त्या माझ्या राजाची अश्वराजाची समाधी सोन्याची कर. 62 क्विंटलची समाधी बाबा अश्वराजाच्या बिभीषणाने केली. हे सगळं त्या ठिकाणी प्रभूंच्या जवळ असणारं व्यक्तिमत्व एक आहे, त्यांचं नाव हनुमंतराय. त्यांनी ऐकलं, ते निकटच होते आणि बाबा अवस्था काय झाली, अभंगाचं 2रं चरण. मायबापू संतांच्या जगराड्यांच्या सहवासात गेलेला बैल मायबापू नामस्मरणानं चालतोय. इथेच होतं ते, मग राम नामे उपजावडे सुख घडोघडी वाढू लागे. हनुमंतराय प्रभूंच्या सोबत आहेत. त्यावेळेस त्यांना कळालं काय, तर कंठी प्रेम दाटे नाही दिने रलोटे हृदय प्रगटे राम रूप हे 3रं चरण आहे. आणि म्हणून मायबापू खरं तर ज्या हनुमंतरायाने भगवंत परमात्म्याच्या सानिध्यात राहून नेमकं केलं काय, तर एकच गोष्ट केली, हात वर करा आणि मुखानं त्या ठिकाणी जगाच्या मालकाचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई डाळी डाळी जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा
चार पायाची शपथ आहे, बैल असू द्या, घोडा असू द्या, आयुष्याचं कल्याण झालं, जीवन कृतार्थ झालं, मग तुम्ही आम्ही देखील त्या ठिकाणी हाडामासाचे माणसं आहोत ना, म्हणून एक गोष्ट स्वीकारायची आहे, देवाच्या निकट राहणं, त्याचा उंबरठा झिजवणं किंबहुना त्याचा दारवंटा राखणं, हा तुमचा आमचा त्या ठिकाणी मायबापू वसा आणि वारसा आहे. तुकोबाराय सांगतात ना, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा आमच्यासाठी भोग जर काय असतील तर उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोग वटा आम्हाला घे. आमच्यासाठी भोग जर काय असतील, सुख आणि दुःख भोग या द्यायचे, पण आमच्यासाठी तुझा उपवास करणं, दारवटा राखणं, या सगळ्या गोष्टी हे करत असताना काय होणार, तुझं नामस्मरण नामचिंतन मुखाला येणार आणि मग केवढंही मोठं दुःख असेल तर त्या दुःखाची निवृत्ती होणार आहे. जाता जाता एक उदाहरण समोर ठेवतो आणि सेवेला समारोपाकडे घेऊन जात असताना समारोपाला त्या ठिकाणी मायबापू सरस्वतीला पूर्ण विराम देणार आहे. महाभारतामध्ये सुंदर एक उदाहरण आलं. मायबापू महाभारतामध्ये एक 4-5 स्त्रिया, 4-5 माता भगिनी आहेत, यांना जर ओघळलं ना तर महाभारत शून्य होऊन जातं. मग त्यामध्ये कुंती माता असेल, द्रौपदी असेल, गांधारी माय असेल, धात्रे असेल आणि गांधारी मातेची त्या ठिकाणी असणारी दासी, तिचं नाव कांतीप्रिया असेल, कुंतीची दासी धात्री, गांधारीची त्या ठिकाणी असणारी दासी, तिचं नाव कांतीप्रिया, अशा 4-5 असणाऱ्या त्या ठिकाणी या भगिनी जर ओघळल्या नाही, शून्य वाटतं. पण जन्माला आल्या ना तेव्हापासून त्रास सहन करावा लागला, तेव्हापासून दुःख आहे. कुंती मातेला जेवढं दुःख आहे तेवढं द्रौपदीला सुद्धा आहे, गांधारीला पण काही कमी नाही. ज्याच्या बरोबर विवाह झालाय तो अंध म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आणि 18 वर्ष त्या ठिकाणी मायबापू स्वराज्य पांडवांना भेटल्यानंतर असणाऱ्या पांडवांकडे राहिले. 4 लेकर काही नव्हते बोलत, पण भीम आतिताई होता, थोडस बोलणं तिखट होतं आणि नाविलाज असतो बाबा बोलला. आणि मग धृतराष्ट्राने विचार केला, नकोच राहिला, आपण त्या ठिकाणी वानप्रस्थ आश्रम स्वीकारून वनात गेले. मायबापू पण त्याच्या आधी घडलेला एक प्रसंग, ज्यानं आयुष्यभर त्या ठिकाणी पांडवांचा धिक्कार केला, तिरस्कार केला, तो असणारा दुर्योधन आहे. त्यांना संपवण्यासाठी एक युक्ती केली, ती लक्षागृहाची स्थापना आहे. लक्षागृह अशा ज्वलनशील पदार्थाचं बनवलं बाबा, अग्नी लागलं की 11 सेकंदात जळून जाणार आहे. मोठा भव्य दिव्य माळ उभारला आणि कुंती मातेला सांगितलं, माय तुमच्यासाठी भव्य दिव्य लक्षागृहाची स्थापना केली, माल उभारलाय, तुम्ही तिकडे जावा. सांगितलं, जाते रे बाबा, एका दिवशी मुहूर्त असेल त्या दिवशी जाते. तिला ज्ञात होतं काय, पण बाबा पती गेल्यानंतर अधिकारी घरात कोण असेल तर विदुर होते, पण विदुराने 2500 वाड्यातलं एकही नको सांगितलं. उत्तरेच्या दिशेला 12 वाजताचं झोपडं बांधलेलं तिकडे गेलते, म्हणून ही माय लेकरांना घेऊन तिथे पोचली. त्यांनी आदरातिथ्य केलं आणि विचारलं, वहिनी अचानक आज? ते धीरा भायाचं त्या ठिकाणी मायबापू असणाऱ्या त्या भाऊजाईचं नातं त्या ठिकाणी अनोखं होतं. आपलाही आई एक काळ असा होता, इथे बसलेल्या मोठ्या कुंकवाल्या माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या वडीलधाऱ्या त्या ठिकाणी आई आहेत. तुमचा काळ अशिक्षित, अडाणी आणि वयस्करपणाचा असेल, पण सोयीस्करपणाचा होता. माहेरातून छोट्या भावाला सोडून आल्यानंतर इकडे असणारा छोट्या भावासारखा धीर आहे ना, त्याला आयुष्यभर भावाचं प्रेम दिलं. अधिकारानं कधीतरी काम सांगावं असं वाटायचं, घरात कोणी नसलं की मग त्या ठिकाणी भावाचं प्रेम त्याला दिलं जायचं, सांगितलं जायचं, लाडका माझा धीर राजहंस पाखरू, राजहंस पाखरू, राजहंस पाखरू. हे कधीच आहे आई तुमच्या काळातलं. आता आमच्या ताईच्या काळात असं असतं तर ते राजहंस म्हटले असते का कावळा म्हटले असते? पुढे जाऊन त्या म्हणायच्या, लाडका माझ्या धीरा काम सांगते चोरून, काम सांगते चोरून, काम सांगते चोरून, लाडक्या माझ्या धीरा द्यावा तांब्याची भरून, द्यावा तांब्याची भरून, द्यावा तांब्याची भरून,
हे नातं जपणारी त्या ठिकाणी मायबाप व्यक्तिमत्व होती. घर छोटी होती पण मन मोठी होती. आता फक्त घरच मोठी झाली, मन मात्र संकुचित झाली. ते नातं मात्र तसं होतं. कुंती मातेनं येण्याचं प्रयोजन सांगितलं. 2 दिवसांनी आम्हाला लाक्षागृहामध्ये जायचं आहे आणि भाऊजी तुम्हाला ज्ञात आहे तिथे गेल्यानंतर काय होणार आहे. विदुरानं फक्त मायबाप आपल्या घरात सुद्धा असणारा लंगडा देव, ज्याला आपण बाळकृष्ण म्हणतो ना, ती बाळकृष्णाची मूर्ती घेतली आणि वहिनीच्या पदरात दिली. सुहासनीनं जशी त्या ठिकाणी दुसरीची ओटी भरावी ना, तशी ओटीत दिली आणि सांगितलं, वहिनी काही झालं तरी चालेल पण याचा विसर पडता कामा नये. ती छोटीशी मूर्ती घेतली आणि ही माई घरी आली. 2 दिवसाने बाबा जाण्याचा योग आला. ही माय गेली आणि त्या लाक्षागृहामध्ये पदाक्रांत झाली. पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेस विचार केला की माझ्या असणाऱ्या देवाला कुठं ठेवावं. आपण हे बाबा घर बांधतो आणि पहिला विचार करतो तुळस राहिली तरी चालेल पण चपला कुठे ठेवायच्या. सगळं बदललं बाबा. या बाईने विचार केला की या घरात आले पण देवघर कुठं असेल. आणि मग त्याच्यासाठी बाबा एक कोनूर आहे त्या ठिकाणी बाबा ती स्थापना केली. 5 लेकरांना घेऊन आली होती पण तिथे एक नियम लागू केला होता. यांच्यापैकी कोणी जागृतीत असेल तर अग्नी द्यायचं नाही. आणि घर उभारणारे तेव्हा 2च कारागीर. घर उभारणारे तेव्हा 2च कारागीर बाबा, 2च सुतार मामा, एक विश्वकर्मा आणि एक पुरोचन. पण विश्वकर्मा असणारा त्या ठिकाणी मायबाप, त्या बापाची एक गोष्ट त्या ठिकाणी नैतिकतेने असायची. नीतिमत्तेने प्रवास होता. निकृष्ट दर्जाचं बांधकाम मी करणार नाही. ज्याला करायचं त्यानं मला बोलवायचं नाही. ज्याला करायचंय त्यानं मला बोलवायचं नाही. दुर्योधनानं सांगितलं या. सांगितलं 11 सेकंदात जळणारं घर मला बांधायला सांगतो. जीव गेला तरी चालेल, नाही करणार. पण बाबा बाकीच्या असतात ना, त्यामध्ये पुरोचन होता. त्यानं सांगितलं मला काय करायचंय, मला माझा मोबदला भेटला म्हणजे बस मी बांधतो. आणि बांधलं नुसतं बांधलं नाही, त्याला सांगितलं तूच आग्ने द्यायचा. बांधे तू म्हणजे पेटवायचं कुठं तुला माहिती ना. सांगितलं ठीक आहे. आणि मायबापो ती त्या ठिकाणी आता ते निर्बंध त्या ठिकाणी त्याला सांगितले, जर जागी कोणी असेल तर पेटवायचं नाही. जेव्हा सगळे झोपतील त्यावेळेस पेटवायचं. वेळ किती लागणार? 11 सेकंद. पहिल्या दिवशी मायबापो त्या ठिकाणी वेळ निघून गेली. 5ही लेकरं झोपली पण माय मात्र झोपली नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच वेळ आहे. लेकरं झोपली, माय झोपली नाही. 3रा दिवस आहे. पण बाबा किती वेळ त्या ठिकाणी पापणी झाकणार नाही. डोळे सुजून गेले, बुबुळ सुजली. आणि 4थ्या दिवशी त्या मायला कळून चुकलं आता काय भरोसा नाही, कधी पापणी अडकेल. आणि त्या दिवशी तिनं पोळ्या पात्यांचा स्वयंपाक केला. माझ्या लेकरांना उद्यापासून कोण भरवेल की नाही त्या ठिकाणी माहित नाही. आणि भरवायची गोष्ट दूर आहे, पण माझ्या बरोबर माझे लेकरं राहतील की नाही सांगता येत नाही. पण भरवते. पोळ्या पात्यांचा स्वयंपाक केला आणि सगळ्यांना समोर बसून मायबापो एक एक घास त्या ठिकाणी भरवत होते. लेकरं विचारत होती आई आज नाही, सण नाही, वार नाही, तू का बनवलाय ग? युक्तिवाद केला त्या मायनं. मगाशी जसा केलता ना राजा बनवल्यावर, सांगितलं अरे आपण नवीन घरात आलोय आणि देवाची स्थापना केली आपण, आणि मग देवाला गोड नैवेद्य बनवायचा आहे. मग फक्त देवालाच बनवण्यापेक्षा माझ्या लेकरांना का नको, म्हणून तुम्हाला बनवलाय. एकीकडे सांगत होती आणि एकीकडे आसरू ढाळत होती. कशी समजूत घालणार लेकरांची? मातृत्व ते समजावू कशी तुम्हासी माझी बाळा, लाचार असे आज आईचा पाना. भाई बापू अश्रूचा अभिषेक करत यमुनेला महापूर यावा तसा महापूर चालला होता. लेकरांना भरवलं आणि बाबा दुर्दैव असं त्या रात्री डोळे बंद झाले, अडकले, पापणी झाकली. पण झाकल्यानंतर मायबापू आग्ने दिला. 11 सेकंदात त्या ठिकाणी ते असणारं लाक्षागृह त्या ठिकाणी पेटलं. पण दुर्दैव असं की एक असणारी भिल्लीन समाजातली आई तिच्या 5 लेकरांना अंधारात घेऊन चालली होती आणि आश्रयाला काहीच नाही म्हणून तो महाल पाहिला आणि ओसरूला येऊन थांबली होती. बाबा
आवाज द्यावा तर कोणी थांबून देईल का नाही, आणि पुढे जावं तर अंधारात दिसत नाही. थांबले बिचारे. आणि त्याच्यामध्ये बाबा तिची 5 लेकरं आणि ती माय त्या ठिकाणी काळाच्या पडद्याआड गेली. पण कुंती माता आणि 5 लेकरं यांच्या पाठीमागे जर कोण होतं दिलेलं बाबा त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत परमात्मा बाळकृष्णेना निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडो नदी, काहीच साकडे पडो नदी, विषय तोट्यांचा झाला नारायण, विषय तोट्यांचा झाला नारायण. जगाच्या मालकानं मागे पुढे उभा राये सांभाळीता आली आगात, निवाराया त्याचं निवारण केलं बाबा. असं भुयार तयार केलं त्या सुदर्शन चक्रानं की त्यांना नर्मदेच्या तीरावर नेऊन ठेवलं, सुखरूप पोहोचवलं बाबा. हे कशाचं त्या ठिकाणी सामर्थ्य असेल तर तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगते. साधन सुलभ गोमटे पाच पांडव कुंती माता त्या विवरातून त्या ठिकाणी नर्मदेच्या ठिकाणी सुखरूप पोहोचले.
पण त्याच्या पाठीमागे सामर्थ्य जर कशाचं होतं, ज्या दिवसापासून किंबहुना पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आळविती किंवा आठविती, आयुष्यभर त्या ठिकाणी बाबा त्याचं विस्मरण झालं नाही, त्याचं नामस्मरण नामचिंतन केलेलं आहे. आणि मग सकल संत महात्म्याने तुम्हाला सुद्धा तेच सांगितलं, किंबहुना हे माध्यम निर्माण केलं, नामसंकीर्तन साधन पैसोपे. आणि मग तुकोबाराय तर सांगतात ते सांगतायत, पण वारकरी संप्रदायाचा ज्याने पाया घातला ते ज्ञानोबाराय सुद्धा सांगतायत, उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा. त्या ज्ञानोबारायांचं एक वेळ भजन करा. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा जळून जाये. मग राम नामे उपजावडे सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैने निरलोटे हृदय प्रगटे राम रूप. मग राम नामे उपजावडे सुख घडोघडी वाढू लागे. तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. मग राम नामे उपजावडे सुख घडोघडी वाढू लागे. माय बापू आपला वेळ संपला. थोडं उशिरा जरी चालू झाला असेल तरी आपण टायमिंग मध्ये त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं कारण असं की सगळ्यांच्या पोटात पोकलेले कावळे त्यांचा आवाज माझ्यापाशी आला होता. असो विनोदाचा भाग आहे, पण छोटी छोटी लेकरं आहेत. आणि महत्वाचं म्हणजे अन्नदान कीर्तनानंतर आहे बाबा. आणि मग ते सगळं त्या ठिकाणी पवित्र आहे, कारण अगोदर नामचिंतन आणि नामानं त्या ठिकाणी मुळातच हे पवित्र स्थळी त्या ठिकाणी असणारं माई बापू भोजन त्या ठिकाणी पवित्र आहे. पण असो अन्नदानाचा त्या ठिकाणी कार्यक्रम नंतर आहे. बोलण्याच्या योगामध्ये अपशब्द गेला असेल, एखादा जडवड शब्द असेल, एखाद्या शब्दाने एखाद्याच्या काळजाचा ठाव घेतला असेल तर तो माझा शब्द मला परत करा. थोडा वेळ गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. बोलण्याच्या योगात अपशब्द गेला असेल तर मोठं पण करून त्या ठिकाणी मला माफ करा अशी अभिलाषा व्यक्त करतो. तुम्ही सर्वच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी समर्थ आईवडिलांनी तमाम मित्र परिवाराने त्या ठिकाणी माझं नाव सुचवलं. मायबापू ज्यांचा फोन आला ते सर्वच आदर्शवत ग्रामस्थ बाबा. खरं तर त्या ठिकाणी हनुमंत बाबा सोडले आणि बाबा सोडले तर माझ्या ओळखीचं इकडं कोणच नाही जास्त करून. त्यामुळे सगळ्यांचीच नावं घेणं त्या ठिकाणी उचित नाही किंवा उचितही ठरणार नाही. पण सगळे समर्थ आईवडिला समान असणारे माझे त्या ठिकाणी सगळेच देवतुल्य बाबा, माझे देवतुल्य आई, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांची सुरेख असे साऊंड सिस्टम आहे ते ईश्वरी साऊंड सिस्टम असणारा आमचा सुधीर त्या ठिकाणी आमच्या सीतेवाडीला सातत्यानं असतो. तिथेही बाबा त्या ठिकाणी ऑपरेटिंगचं काम करतो. त्यालाही या व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भगवंत परमात्म्यानं त्या ठिकाणी मायबापू त्याच्या व्यवसायामध्ये वृद्धी द्यावी, भरभराट व्हावी आणि त्याच्या हातून आपल्या भागामध्ये किंवा सर्वत्र महाराष्ट्रभर जिथे जिथे त्या ठिकाणी धर्माचं कार्य असेल त्या ठिकाणी त्याच्याकडून सेवा व्हावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांनी हार्मोनियम सुरेख वाजवला त्याही माऊलींना मनापासून धन्यवाद. विनेकरी बाबा, गायक बाबा, टाळकरी बाबा, चौकदार बाबा, या बाबाची तर त्या ठिकाणी फार दिवसापासून बाबा त्या ठिकाणी भेट नव्हती. आज अचानक भेट झाली, उराउरी भेट झाली, जीव धन्य झाला. अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाबा असणारे इकडे टाळकरी बाबा, आमचे गायक बाबा, बाबा अतिशय सुरेख गायन झालेलं आहे. मृदुंगाचार्य म्हणून ज्यांची साथ लाभली. आपल्या परिसरामध्ये आपला कार्यक्रम तो छान व्हावा या अपेक्षेने आपण आलो की आज उद्या परवा त्या ठिकाणी मायबापू त्याला रूप आल्याशिवाय राहत नाहीये. आणि आता तर फलित झालंय, फक्त आपल्याला फळच चाखायचे. आणि म्हणून सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. आता तुम्ही म्हणाल त्यांच्यासारे टाळ्या वाजवल्या. महाराज आम्ही जर उपस्थित नसतो तर कीर्तन काही मंडपाला सांगितलं असतं का? तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो आई. तुमच्या चरणी तर त्या ठिकाणी खरं तर काय द्यावे त्यासे व्हावे उत्तर आई. ठेवीत हा पायी जीव थोडा. जनाबाईच्या भाषेत सांगतो, जावे ओवाळोनी जन्मोजन्मी दासी जणी. दास्यत्व स्वीकारलं की बाबा बरं पडतं, देवाच्या जवळ राहता येतं. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण. दुर्रावण जर होता आला असतं तर अजिबात नाही. आणि म्हणून तुमच्या चरणी त्या ठिकाणी मायबापू पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आणि माझ्यासारख्या पामराकडे सेवा सोपवली म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. कुणाचंही नाव घ्यायचं जर राहिलं असेल
तर तुमचं लेकरू म्हणून मोठ्या अंतकरणानं माफ करा. सगळ्यांचे नामोल्लेख केले असं त्या ठिकाणी गृहीत धरा. येत्या काळामध्ये ज्यांचं ज्यांचं नाव मला माहित होईल त्यावेळेस त्या ठिकाणी नामोल्लेख करेलच आणि नामोल्लेख केलाच पाहिजे. बाबा काय होतं, हे धर्माचं कार्य आणि या धर्माच्या कार्यामध्ये देवाचं नाम काय आणि आपलं नाम काय, आणि आपलं नाव जर नसेल ना बाबा तर जगण्याला आधार वाटत नाही. हा सौभाग्याचं लेणं कुंकू आणि मंगळसूत्र, ते कुंकू जोपर्यंत शाबीत आहे तोपर्यंत जगण्यात मजा असते. कुंकू गेलं ना की तिथून पुढचं जगणं असह्य करतं माणसाला. आधार गेला की माणूस निराधार होतो. म्हणून एकमेकांना एकमेकाशी गोड बोला, गावचं गाव पण भावाचं भाव पण जपा. हे सगळं केलं की धर्माचं त्या ठिकाणी मायबापो दैदिप्यमान कार्य त्या ठिकाणी एका प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करेल. असो भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. 28व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. भगवंत परमात्मा तुम्हा सर्व समर्थ आई वडिलांना निरोगी निरामय त्या ठिकाणी मायबापा आयुष्य त्या ठिकाणी बहाल करो. येत्या काळामध्ये असं कार्य त्या ठिकाणी आपल्या हातून घडत राहावं. असो झालेली सेवा तुम्हा सर्व भगवंत तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना, जगतच्या नेत्या भगवंत परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना माझे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त पारायण शिवराम महाराज डाके माझ्या गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सरस्वतीला माझ्या वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय जय काजी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोली रे पुरे देवा करा क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध आई उच्चारी अधिकार घ्या बोला क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध तुका भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज जय.